Hello everyone, so it's day 3 in Krabi in Thailand आणि आम्ही आलो आहोत क्रॅबीला. काल फुकेटवरनं ट्रॅव्हल करून 2 आवर्स ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो आहोत क्रॅबीमध्ये. मस्त झोप झालेली आहे आणि आता ॲक्च्युली लीजर टाईम आहे. सो ब्रेकफास्ट करतो आणि मी आणि अभि जाणार आहोत जरा एक बाईकवर फेरी मारून येतो. बाकी सगळ्यांना मस्त आराम करू द्या कारण काल खूप थोडंसं म्हणजे फ्लाईट्स डिले झालं. आम्ही का तुम्हाला जर फिरायचं असेल तर फिरू शकतो. येस, आणि थोडं फ्लाईट डिले झालं आणि थोडंसं पुढच्या डेसाठी गेअरअप करण्यासाठी त्यांना थोडीशी एनर्जीची गरज आहे. सो लेट देम रिलॅक्स. राजवीर मस्त इथे पूलमध्ये एन्जॉय करतोय. गुड मॉर्निंग राजवीर. पाण्यात बुडून गेले बाबा. आणि मी पण येऊ. हो ना, त्यांना ते पण दिसतंय आता मला तिथे. तू नको जाऊ इकडनं. ओके, सो मस्त नाश्ता झालाय. मी आणि अभि थोडंसं इकडे वॉक करून आलो. आम्हाला काय बाईक मिळाली नाही कारण खूपच अर्ली मॉर्निंग आहे आणि हॉटेलला जे बाईक्स आहेत ते सगळे बुक्ड आहेत. सो वी प्रिफर स्टेईंग बॅक ॲट हॉटेल. आणि आता थोडं रिलॅक्स करतो. सगळे आपापल्या रूम्समध्ये रिलॅक्स करत आहेत. लीजर टाईम आहे आणि मग नंतर इकडनं आम्ही जाणार आहोत लंचला आणि मग तिकडनं जाणार आहोत सिटी टूरसाठी, जे आम्ही सुद्धा केलं नाही आय गेस लास्ट टाइम. सो यावेळेस आमचं सुद्धा फर्स्ट टाइम. आम्ही आता निघतो आणि आफ्टर 2 डेज आम्ही सगळे एकत्र आहोत एका बसमध्ये आणि धमाल करणार आहोत. बिहाइंड द सीन तर खूपच धमाल होते जे आम्ही ऑफकोर्स शूट करून नाही दाखवू शकत तुम्हाला. बोला दादा. गणपती बाप्पा लेट्स गो. पुढच्या वर्षी थायलंडला या. मामा की चलो चलो. पीपल आर ऑल सेट टू हॅव लंच. Welcome to Krabi. Okay, man. This is my friend Anna. Anna. What is your name? What is your name? Huh? What is your name? Anand. Anna. Yeah. Anand. I don't remember. Anay. Chalo, chalo. Let's go. Chalo. Atta help karna. Enjoy kara. Are you coming? Yes. Are you coming? I'm already. Thank you. Okay, you had. खाली पण लावली. काय कळलं त्याला, हसला पण तो. चला. 1260 मला कडीवर घेऊन. How many steps? How many steps? 1260 steps. Only. Yes. Only. So 1260 पायऱ्या तिथे जायला फक्त. आणि त्या काय आम्ही जात नसतो आता. आणि काकांबरोबर आणि काकूंबरोबर मला काका काकींना मी टाइम पाहिजे. हा कशाला मध्ये पाहिजे तिथे. एखाद्या सोबत मन गुंतलं ना सोडतच नाही तो. चांगलंय ना. चला, शॉपिंगला आलेत सगळे कोणत्या तरी रॅन्डम मॉल मध्ये. कोणता मॉल आहे अभि? आउटलेट मॉल क्रॅबी. आणि तिथे सेल चालू आहे 90% ऑफ असं काहीतरी. नॉट एव्हरी ब्रँड. नॉट एव्हरी ब्रँड. काय म्हणतायत काका? फक्त 10% भरायचे आपण. 10%. बाकी 90%. तर तुम्हाला सांगतो काका फक्त एजनी मोठे आहेत. बाकी काकांची पॉवर, काकांचं फिरणं सगळं आमच्यासारखं एकदम मस्त. काकी सांगतात मॉलमध्ये त्यांना मॉलमध्ये तुम्हाला सगळ्यांना हरवतील काका फिरायला. त्यांना खूप आवड आहे. आणि ह्याच्या आधी आम्ही जिथे गेलेलो तिकडची स्टोरी सांग जरा.
इकडची स्टोरी अशी आहे की वर 1260 स्टेप्स होत्या आणि सगळे रेडी झाले, एक्सायटेड की हा जायचं आहे. तर तेवढ्यात एक दादरचा आपला मराठी मुलगा भेटला होता. अजिबात जाऊ नका, सरळ सरळ स्टेप्स आहेत आणि वर जाऊन फक्त तुम्हाला एक असं स्तूपा बघायला मिळेल, बाकी काही नाहीये. सो आम्ही ते कॅन्सल केलं. काका किती खुश झाले. आम्ही की काय केलं असतं खाली 2 तास. नाही मी गेलो असतो एवढ्यांना ते आणि इकडे काकांनी सांगितले जे पाहिजे ते काकूंना घ्यायला आणि जर बॅग मध्ये जागा नसेल तर नवीन पण बॅग घ्यायला. चलो. सो इथे खूप काही गोष्टी आहेत. लेट्स सी. नायसाची खूप आठवण येते मला, खूप आठवण येते. सो हे सगळं काही असं दिसलं तर नायसा तर पहिले आठवते. लेट्स सी. काहीतरी छान असं दिसलं जे नायसाकडे नाहीये ते मी नक्कीच घेईल. काय काय ते कोणासाठी? गोंडूसाठी खूप मोठं आहे. मग जेंट्स तिकडे चला, जेंट्सला सगळ्यांना तिकडे. तेव्हा ते दादा आहेत ना, ते दादा नाही येणार. ते तेव्हा त्यांची वाईफ आहे ते येणार नाही ना दादा. हा, त्यांना पण आवडतं. नाही काका एंटर होत होते तेव्हाच बोलले की आज शॉपिंग करायची आहे. हे किती क्यूट आहेत ना. क्यूटची कॉस्ट काय? 590. अजून 8 दिवस राहिला ना भाऊ इकडलाच. तो इथे आल्यावर इकडचाच होतो. त्याची 5वी ट्रिप आहे ती. मला हा म्हणतोय आपण बोटिंग करू. ओके. चालवायला देऊ आपण. इथे आता आम्हाला त्यांनी 15 मिनिट्ससाठी थांबवलंय टू क्लिक पिक्स. ताई मस्त उभ्या आहेत फोटो सेशनला. छान येतोय फोटो. हे बघा आमच्या ग्रुप मधलं सर्वात यंगेस्ट कपल. हे बघा आपण मजा करायला आलोत की नाही. सो नाही नॉट ओनली लेडीज, कपल सगळे कपलनी एक रॅम्प वॉक. हे बघा रॅम्प इज रेडी. चलो पटापट. सर्वात आधी आपल्या ग्रुप मधले लाजणारा कपल. चलो उभं राहू दे. हा चला लवकर. दिशा आपण दोघी येऊ. चल ग, लाजू नको. चलो आपल्याला फ्री रॅम्प. द्या बॅग, द्या इकडे बॅग ठेवा इकडे पाहिजे तर. जा वर. लाजायचं नसतं, वर जायचं असतं.
आजच्या या फॅशन शोचे विनर आहेत आपल्या ग्रुपमधल्या सगळ्यात यंगेस्ट कपल राजू महाळे आणि ज्योती महाळे. आता एक स्पीच द्या की ग्रॅबी मध्ये एवढ्या भर चौकात आपल्याला एक स्टेज बांधला गेलाय. आपल्यासाठी एक स्टेज आपण अरेंज करून घेतलेला आहे. आपण असा एक कार्यक्रम हे आम्हाला नवेंदर आणि अभुनीमुळे शक्य सगळ्यांसमोर ते पण सगळं काही विसरून मजाच करायला आलो होत ना. अजून काय पाहिजे. मेन म्हणजे चलो तुम्ही सुद्धा कोणी काही न बोलता लगेच आलात आणि चाललात ते पण म्हणजे थँक्यू सो मच. तुम्ही आमच्याकडे एवढं प्रेम करतात की आम्ही जे बोलतो ते तुम्ही केलं पण. येस क्लॅप 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 क्लॅप. सो आमचे शो स्टॉपर अभि दुर्गे येत आहेत. किती क्यूट आहे. सो दिस इज बेसिकली अ क्लिनिक छोट्या मुलांचा. मी जर लहान मुलांचा डॉक्टर असतो हे केलं असं बनवलं असतं मग कोणताच मुलगा म्हणजे बाळ आजारी नसेल तरी आजारी नसेल तरी येतील इथे आणि मी त्यांच्याबरोबर खेळत नसतं असं. रील शूट चाललेला आहे. हे फर्स्ट टाइम केलं असेल ना. हे काय काय करायला लावतो आम्ही. एक फोटो काढणार आहे. ओहो ओहो तो हात दादा पुढे. हा दादा पुढे बघा तुम्ही. हा हा बाणाईला असा फोटो. हा हा यांनी गाणं पण बसवलंय तुमच्यासाठी. कसं वाटला पहिला एक्सपिरियन्स होता ना. कसा वाटला रीलचा. एकदम छान. एक व्हिडिओ ब्लॉगर आणि एक रील शूट करायला तुम्ही एवढे. ओ ह्यांना सांगा तुमच्याबरोबर रील काढायला. सो मस्त देवळात जाऊन आलो. फोटो सेशन झालेला आहे. या या चला काका की न्यू समथिंग न्यू. खाऊन बघा कसं आहे अभि. चांगलं लागतंय. आवडलं. आम्ही हे व्हिएटनामला खूप खाल्लंय. हा पण हे प्रत्येक कंट्रीचं थोडं पद्धत वेगवेगळी आहे. छान आहे ना. मस्त. काय म्हणतात क्रिस्पी रोटी असं त्याच्याकडे 6 प्रकारच्या गोष्टी आहे. पण अशी क्रिस्पी बनवली. सगळं टेस्ट करायचं आपल्याला. तुम्ही घरी जर मुलींना काय सांगाल. आम्ही हे टेस्ट केलं ते टेस्ट केलं. क्रिस्पी रोटी चॉकलेट टॉपिंग घरी करायला पाहिजे. पण तुम्ही तिकडे ऑइल आणि सगळ्या गोष्टी. हा आता हे काहीतरी आम्ही नवीन ट्राय करतोय. बनाना विथ मेयोनीज. कधी बघा विचार तरी केलाय का. बनाना विथ मेयोनीज. फोटो काढ. नाईस. चांगला आहे. आपल्या घरी काहीतरी असं बनवत असते.
केळ्याचं शिकरण का? मस्त का खरंच का अमेझिंग छान आहे हे जर बनवताना बघितलं ना तर इच्छा नाही होणार कारण ते एवढं खूपच पण हे आपण आलो हे आपल्या इथे नाही मिळत सो मस्ट ट्राय प्रकारे ना वरती ते क्रिस्पी रोटी बनाना आणि मेयोनीजचं हेच नाही आपण कधी विचार केलाय आवडा